राज्यातील शेतकऱ्यांसाठी, रेशनधारकांसाठी आणि गॅस ग्राहकांसाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। बघा 1 एप्रिल 2025 पासून शेतकऱ्यांना, रेशनधारकांना आणि गॅस ग्राहकांना या 10 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी असाल, रेशनधारक असाल किंवा गॅस ग्राहक असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। तुम्हाला 1 एप्रिल 2025 पासून 10 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। बघा आज अर्थसंकल्पामध्ये सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर याच्यामध्ये सरसकट सर्व रेशनधारकांना, सरसकट सर्व शेतकरी बांधवांना आणि सरसकट सर्व गॅस ग्राहकांना या 10 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। याचा GR सुद्धा आलेला आहे। तो GR व्हिडिओच्या मध्ये दाखवणार आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी असाल, रेशनधारक असाल किंवा गॅस ग्राहक असाल आणि तुम्हाला या 10 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर तुम्ही या महत्त्वपूर्ण अशा 4 पात्रतेमध्ये बसायला पाहिजेत, तरच तुम्हाला 1 एप्रिल 2025 पासून या 10 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। त्यामुळे या 4 पात्रता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। जे रेशनधारक, जे शेतकरी बांधव, जे गॅस ग्राहक या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरणार आहेत त्यांनाच 1 एप्रिल 2025 पासून या 10 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। तर बघा, पहिली पात्रता म्हणजे तुमचे उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमीच असावे तरच तुम्हाला 1 एप्रिल 2025 पासून या 10 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा 4च पात्रता घालण्यात आलेल्या आहे। जे शेतकरी, जे रेशनधारक, जे गॅस ग्राहक या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरणार आहेत त्यांनाच 1 एप्रिल 2025 पासून 10 आनंदी निर्णयांचा लाभ देण्यात येणार आहे। बघा दुसरी पात्रता म्हणजे तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजेत तरच तुम्हाला या 10 आनंदी निर्णयांचा लाभ घेता येणार आहे। अन्यथा तुमच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही। सोबतच तिसरी पात्रता म्हणजे तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा तरच तुम्हाला 1 एप्रिल 2025 पासून या 10 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। सोबतच चौथी पात्रता म्हणजे तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी किंवा खाजगी कारखान्यांमध्ये परमनंट कामगार नसावा। बघा 4च पात्रता घालण्यात आलेल्या आहे। जे शेतकरी बांधव या 4 पात्रतेमध्ये बसले असतील, या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरलेले असतील त्यांनाच या 10 आनंदी निर्णयांचा लाभ घेता येणार आहे। बघा अर्थसंकल्प संपत आलेला आहे तर अर्थसंकल्पामध्ये बजेट घोषित झालं आणि ते बजेट घोषित झाल्यानंतर राज्यामधील शेतकऱ्यांसाठी काही आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। काही रेशनधारकांसाठी आणि काही गॅस ग्राहकांसाठी आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। त्यामुळे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी कोणकोणते आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत, रेशनधारकांसाठी कोणकोणते आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत आणि गॅस ग्राहकांसाठी कोणकोणते आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। परंतु जर तुम्ही या 4 पात्रतेमध्ये बसला असाल तरच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। अन्यथा जर तुम्ही या 4 पात्रतेपैकी एका जरी पात्रतेमध्ये बसला नसाल तर तुम्हाला या 10 आनंदी निर्णयांचा लाभ घेता येणार नाही। बघा स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। जे रेशनधारक, जे शेतकरी, जे गॅस ग्राहक या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरणार आहेत त्यांनाच याचा लाभ घेता येणार आहे। बघा सर्वात प्रथम शेतकऱ्यांसाठी जे 10 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। त्यानंतर आपण रेशनधारकांसाठी जे आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। परंतु सर्वात प्रथम शेतकऱ्यांसाठी जे आनंदाचे निर्णय लागू झालेले आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। बघा शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांची कर्जमाफी जाहीर झालेली आहे। बघा शेतकरी बांधवांसाठी पहिलाच आनंदाचा निर्णय आलेला आहे की सरसकट 2 लाख रुपयापर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफच होणार आहे। बघा अर्थसंकल्पामध्ये निर्णय झालेला आहे, याच्यावरती GR सुद्धा आलेला आहे। सर्व शेतकरी बांधवांची 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी होणार आहे। म्हणजे जे नियमितपणे कर्ज फेडत असतील त्यांची 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी होणार आहे। परंतु जे नियमितपणे कर्ज फेडत नसतील त्यांची 1.5 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी होणार आहे। सोबतच दुसरा आनंदाचा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता 3000 रुपये प्रमाणे जमा होणार आहे। म्हणजे याच्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला सुद्धा
सुद्धा माहिती आहे की प्रत्येक वर्षाला नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 6,000 रुपये मिळत होते, परंतु या वर्षीपासून प्रत्येक शेतकऱ्याला वर्षाकाठी 9,000 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजेच 4-4 महिन्यांना 3-3,000 रुपये देण्यात येणार आहे। जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला 1 एप्रिल पासून नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता देण्याची शक्यता वर्तवण्यात आलेला आहे, म्हणजेच तुम्हाला 100% मिळू शकतो। सोबतच तिसरा आनंदाचा निर्णय म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी 1 रुपया भरून पीक विमा भरलेला असेल त्यांना हेक्टरी 15,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे। बघा, तुम्ही 2024 मध्ये 1 रुपया भरून पीक विमा भरलेला असेल तर तुम्हाला हेक्टरी 15,000 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। सोबतच शेतकऱ्यांसाठी चौथा आनंदाचा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांना शेतीसाठी मोफत विहीर देण्याचा निर्णय झालेला आहे। त्यामुळे ज्यांना विहीर पाहिजे असेल त्यांनी लवकरात लवकर अर्ज करणं गरजेचं आहे। बघा, 1 एप्रिल 2025 पासून विहिरीसाठी अर्ज सुद्धा सुरू होणार आहे। सोबतच शेतकऱ्यांसाठी 5वा आनंदाचा निर्णय म्हणजे शेतकरी बांधवांना कांदा चाळ पाहिजे असेल, फवारणी पंप पाहिजे असेल, यांसारख्या विविध योजनांचा लाभ पाहिजे असेल तर त्यांनी 1 एप्रिल पासून सर्व योजनांचे अर्ज करायचे आहे। सरसकट सर्व योजनांचे अर्ज सुरू होणार आहेत। बघा, आता आपण शेतकऱ्यांसाठी जे आनंदाचे निर्णय लागू होणार होते ते सुद्धा अगदी झटपट बघितलेले आहेत। आता आपण रेशन धारकांसाठी 1 एप्रिल 2025 पासून जे आनंदाचे निर्णय लागू होणार आहे ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। बघा, रेशन धारकांसाठी पहिला आनंदाचा निर्णय म्हणजे रेशन धारकांना रेशन कार्डवरती किराणा देण्याचा निर्णय झालेला आहे। ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल त्यांना आतापासून रेशन कार्डवरती किराणा मिळणार आहे। म्हणजेच गहू असेल, तांदूळ असेल, हरभरा असेल, मोहरी असेल, तेल असेल, अशा ज्या किराण्यामधील वस्तू असतात त्या सर्व वस्तू आतापासून रेशन कार्डवरती मिळणार आहे। सोबतच रेशन धारकांसाठी दुसरा आनंदाचा निर्णय म्हणजे रेशन धारकांना रेशन कार्डच्या आधारावरती मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। परंतु ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल आणि ज्यांच्याकडे केसरी रेशन कार्ड असेल त्याच माता भगिनींना रेशन कार्डच्या आधारावरती मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। सोबतच तिसरा आनंदाचा निर्णय म्हणजे रेशन धारकांना रेशन कार्डवरती मोफत पिठाची गिरण मिळणार आहे। बघा, महिलांना सक्षमीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून मोफत पिठाची गिरणी या योजनेचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहे। 1 एप्रिल पर्यंत मुदत आहे। ज्यांना अर्ज करायचे असेल तर त्यांनी पंचायत समितीमध्ये जाऊन करायचे आहेत। आता आपण रेशन धारकांसाठी जे आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले होते ते सुद्धा अगदी झटपट बघितलेले आहेत। आता आपण गॅस ग्राहकांसाठी जे आनंदाचे निर्णय लागू होणार आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। बघा, सर्वात प्रथम शेतकरी बांधवांसाठी जे आनंदाचे निर्णय लागू करण्यात आलेले आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघितलेले आहेत। त्यानंतर आपण रेशन धारकांना जे 10 आनंदाचे निर्णय लागू होणार आहेत ते सुद्धा आपण बघितलेले आहेत। तर आता गॅस ग्राहकांना जे आनंदाचे निर्णय लागू होणार आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। बघा, गॅस ग्राहकांना जो पहिला आनंदाचा निर्णय लागू होणार आहे तो म्हणजे आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिकांना 1 एप्रिल 2025 पासून मोफत 3 गॅस मिळणार आहे। जर तुम्ही गॅस ग्राहक असाल, तुमच्याकडे HP कंपनीचा गॅस असेल, भारत कंपनीचा गॅस असेल तर तुम्हाला राज्य सरकारकडून मोफत 3 गॅस फ्री मध्ये दिले जाणार आहे। त्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत अर्ज करणं गरजेचं आहे। सोबतच गॅस ग्राहकांसाठी जो दुसरा आनंदाचा निर्णय आलेला आहे तो म्हणजे गॅस ग्राहकांना 50% सबसिडी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। ज्यांच्याकडे गॅस असेल त्यांना 50% सबसिडी सुद्धा देण्यात येणार आहे। सोबतच गॅस ग्राहकांसाठी जो तिसरा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे गॅसची किंमत 1 एप्रिल 2025 पासून कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। सरासरी एक गॅस 450 रुपयांना देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही गॅस ग्राहक असाल, शेतकरी बांधव असाल, रेशनधारक असाल तर तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असे 10 आनंदाचे निर्णय 1 एप्रिल पासून लागू होणार आहे। बघा, शेतकरी बांधव असाल तर शेतकरी बांधवांनो काळजी करू नका, तुमची कर्जमाफी होणार आहे आणि होणारच आहे। त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांनी काळजी करायची गरज नाही। काही ठिकाणी शेतकरी बांधव आत्महत्या सुद्धा करू लागले आहेत, काही ठिकाणी शेतकरी बांधव आंदोलन करू लागले आहेत। परंतु जे शेतकरी बांधवांनी 2 लाख रुपयापर्यंत कर्ज घेतलेला असेल त्यांना अडचण नाही। जे शेतकरी नियमितपणे कर्ज फेडत असतील त्यांना सुद्धा कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, त्यांचे सरसकट कर्जमाफी करण्यात येणार आहे। परंतु सध्याच्या स्थितीला कोणत्याही शेतकरी बांधवांनी टोकाचे पाऊल उचलायचे नाही असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे। सध्याच्या स्थितीला जर तुम्हाला बँकेकडून फोन येत असतील तर ते फोन तुम्ही उचलू नका, किंवा जरी उचलला तरी त्यांना सांगा
की सरकारने दिलेला शब्द आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही कर्ज सुद्धा भरणार आहोत। बघा सर्व माहिती अगदी मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।